नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. या निर्णयावर पुनर्विचार करण्याची केंद्राची विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नीटच्या परीक्षेला लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांचा विरोध. महाराष्ट्रातल्या 80% विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याचे संकेत. मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे तसंच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. कामगार संघटनांची नाराजी लक्षात घेऊन केंद्रानं ईपीएफ व्याजासंदर्भातला निर्णय घेतला मागे. व्याजदरात वाढ. कर्जबुडवी उद्योगपती विजय मल्ल्या यांचा भारतात येण्यास नकार. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात रिक्षा आणि खासगी बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी. आणि राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. आता सविस्तर वृत्त. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या 2016-17 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नियोजित वेळापत्रकानुसारच 1 मे आणि 24 जुलैला नीट परीक्षा घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज म्हटलं आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केंद्र सरकारनं न्यायालयाला केली होती. मात्र यासंदर्भात संबंधित राज्यांच्या याचिका दाखल झाल्यानंतरच पीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल असं सांगत उच्च न्यायालयानं आज सुनावणी घेण्यास नकार दिला. 1 मे रोजी होणारी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होऊ द्या असं न्यायमूर्ती AR दवे यांनी सांगितलं. राज्य सरकारं आणि खासगी महाविद्यालयांना वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेऊ द्यावी अशी विनंतीही केंद्र सरकारनं न्यायालयाला केली होती. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेला लोकसभेत आज सर्वपक्षीय खासदारांनी विरोध केला. 1 मे रोजी होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळेल असं या खासदारांचं म्हणणं होतं. नीट परीक्षा घेण्यासाठी राज्यांना 2018 पर्यंतचा वेळ द्यावा अशी ही मागणी काही खासदारांनी केली आहे. भाजपाच्या जगदंबिका पाल यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. सर्व विद्यार्थ्यांना समान वेळ मिळावा यासाठी 24 जुलैला एका टप्प्यात ही प्रवेश परीक्षा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. त्याला काँग्रेसच्या राजीव सातव यांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यांना 2018 पर्यंतची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आपल्याला 2018 पर्यंत मुदत वाढवून मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्याचंही सातव म्हणाले. कालच्या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या 80% विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनीही आपलं मत मांडताना मनुष्यबळ मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असं सुचवलं. दूरदर्शनच्या वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्यांचं अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार पावलं उचलत असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. डीडी न्यूज फक्त वृत्त आणि संपूर्ण वृत्त देत असल्याचं मत व्यक्त करून देशातला मोठा वर्ग या बातम्या पाहत असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सांगितलं. वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही परीक्षा 2 टप्प्यात घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्याचं सांगत ही परीक्षा रद्द करून MHCET परीक्षा घेण्यात यावी यासाठी परभणीत आज 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शनं केली. सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षासाठी महाराष्ट्राला नीट मधून वगळण्यात यावे आणि नीट ही 2018च्या नंतर जाहीर करण्यात यावी. आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांनी गेली 2 वर्ष केवळ आणि केवळ 12वी बोर्डाचा अभ्यास केलेला आहे, जो की NCERT हा 12वी बोर्डाच्या मानाने बराच मोठा अभ्यास आहे आणि आमच्याकडे खूप कमी कालावधी आहे अभ्यास करण्यासाठी आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आम्ही तो अभ्यास पूर्ण करू शकत नाही. त्याकरिता आमची सुप्रीम कोर्टाला ही विनंती आहे की त्यांनी जी नीट परीक्षा आहे ती 2018 पासून लागू करावी आणि येत्या 2 वर्षासाठी ती रद्द करण्यात यावी. राज्य मंडळाच्या पुस्तकांनुसार अभ्यास करत विद्यार्थ्यांनी MHCETची तयारी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलेल्या देश पातळीवरील नीटचा अभ्यासक्रम NCERTनुसार आहे.
1 मे आणि 24 जुलैला नीट परीक्षा होणार असल्यामुळे हा अभ्यास कधी करायचा असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पोखरीजवळ रिक्षा आणि खासगी बसच्या अपघातात 6 जण ठार तर 2 जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. रिक्षा आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 1 महिला आणि 2 लहान मुलांसह 6 जण ठार झाले. जखमींना उपचारासाठी अहमदनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत दोषी राजकारणी, अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश न्यायालयानं दिले. या इमारतीसाठी किनारी संरक्षण नियमानुसार परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागानं ही इमारत बेकायदेशीर ठरवत ती पाडण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयानं आज हा निर्णय वैध ठरवला. तसंच संरक्षण विभागानं या प्रकरणी कारवाई का केली नाही अशा शब्दात न्यायालयानं संरक्षण विभागाला फटकारलं आहे. संरक्षण विभाग आणि राज्य सरकारनं पुन्हा चौकशी करावी आणि चौकशीत दोषी आढळलेल्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. ही इमारत पाडण्याचा खर्चही आदर्श सोसायटीकडूनच घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. कामगार संघटनांच्या नाराजीमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराबाबतचा निर्णय केंद्र सरकारला बदलावा लागला आहे. या निधीवरच्या व्याजदरात 0.1% वाढ करत तो 8.8% करण्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिल्लीत केली. केंद्रीय विश्वस्त मंडळानं केंद्रीय भविष्य निर्वाह निधीवर 8.8% व्याज देण्याची केलेली शिफारस फेटाळून 8.7% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयानं घेतला होता. त्याविरोधात कामगार संघटनांमध्ये तीव्र असंतोष होता. त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. आता मात्र तो निर्णय मागे घेत 0.1% व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर दत्तात्रय यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित आणि वंचित महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच न्याय मिळवण्यासाठी आता राज्य महिला आयोगाच्या मुख्यालयात येण्याची गरज नसून प्रत्येक विभागातच महिलांच्या प्रश्नांसंदर्भात सुनावणी होईल. 30 एप्रिल रोजी पहिली विभागीय सुनावणी औरंगाबादमध्ये होणार आहे अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे विभागीय स्तरावरच होणारी सुनावणी महिलांना सोयीस्कर होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोळसा खाणपट्टी वाटप घोटाळा प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दासारी नारायणराव आणि इतर 13 जणांविरोधात आरोप निश्चित करावे असे निर्देश नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं आज दिले. गुन्हेगारी कट, फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप या सर्वांवर ठेवण्याचे निर्देश विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी दिले. 2008मध्ये कोळसा खाणपट्टी मंजूर करताना कथित अनियमितता झाल्यासंदर्भात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि इतरांविरुद्धचं प्रकरण सुनावणीला घ्यावं असंही न्यायालयानं सांगितलं. कोडा यांच्याशिवाय माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि इतर 11 जणांविरुद्धची सुनावणी घ्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्यानं भारतात परतायला नकार दिला आहे. मल्ल्याचं पारपत्र रद्द करण्यात आलं आहे. तसंच त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. मल्ल्याला भारतात पाठवण्याची मागणी केंद्र सरकारनं ब्रिटनकडे केली आहे. मला देशाचा अभिमान आहे. मी भारतात परत येईन, मात्र सध्या मी इथे सुरक्षित आहे असं मल्ल्यानं एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. माझं पारपत्र रद्द करण्याची प्रक्रिया घाईघाईत करण्यात आली असा आरोप त्यानं केला. देशात साखरेचा पुरेसा साठा असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशांतर्गत गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं सरकारी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. चालू हंगामात 25.3 दशलक्ष टन साखरेचं उत्पादन अपेक्षित आहे. पाणी मुळातच चंचल, प्रवाही, पळून जाणं हा त्याचा स्वभाव. पण ते अडवलं तर चमत्कार घडवतं. धुळे जिल्ह्यात राबवला जाणारा शिरपूर पॅटर्न हा असाच मानवी ध्यासातून साकारलेला जलचमत्कार. पाणी टंचाई ही राज्यच नव्हे तर अवघ्या देशासमोर उभी असलेली विकराळ समस्या. पावसाचं वाहून जाणारं पाणी जिरवून या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात सर्वात यशस्वी तोडगा ठरला आहे शिरपूर पॅटर्न. भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर हे या शिरपूर पॅटर्नचे प्रणेते. गेल्या दशकभरापासून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथे हा पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातोय. त्याला मिळालेल्या यशानं देशाचं लक्ष वेधून घेतलंय. आज भर उन्हाळ्यातही शिरपूरमधल्या बंधाऱ्यांमध्ये भरपूर पाणी आहे. या परिसरातले शेतकरी 2 ते 3 पिकं घेत आहेत. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नमुळे या परिसरातल्या शेतीला संजीवनी मिळाली आहे.
पूर थांबायचा पण पाहिजे तसा थांबायचा नाही. आता हे खानापूरकर साहेबांनी हे स्कीम राबवली म्हणून आता आम्हाला पाण्याचा म्हणजे तुटवडा येणार नाही. आणि याच्या पुढे जे बाकीचं आमची पडीत जमीन होती ती बी एकदम रेवलिंग झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला पेरायला काही अडचण येणार नाही. भूस्तर रचनेचा सखोल अभ्यास करून राबवलेल्या या शिरपूर पॅटर्नमुळे अवघ्या देशासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आज राज्याला चटके देणाऱ्या पाणी टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्न अनुकरणीय ठरू शकेल. हा शिरपूर पॅटर्न म्हणजे जलक्रांतीचा राजमार्ग आहे. गुजरात सरकारनं सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाची घोषणा केली आहे. यात पाटीदार समाजाचाही समावेश आहे. याबाबतची अधिसूचना 1 मे रोजी जारी केली जाणार आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना हे आरक्षण लागू असणार आहे. पाटीदार समाजानं आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं होतं. अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली असून या ऑनलाईन पडताळणीच्या आदी प्रमाण प्रणालीचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनुसूचित जमातीतल्या आदिवासींच्या जात पडताळणीसाठी आदिवासी विकास विभागानं ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. येत्या काळात बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रांना आळा बसायलाही मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. लोकसेवा हमी कायद्यातल्या 147 सेवा सध्या ऑनलाईन देण्यात येत असून लवकरच 250 सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहेत. येत्या काळात नागरिकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा उपस्थित होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं 1 मे रोजी नागपूर इथं भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जाळला जाईल अशी माहिती माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट श्रीहरी अणे यांनी आज दिली. विदर्भ राज्य निर्मितीकरता विविध राजकीय आणि अराजकीय संघटनांची आज नागपूर इथं बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात 1 मे रोजी काळा दिवस पाळणार असल्याचं अणे यांनी सांगितलं. तसंच 1 मे रोजी संविधान चौकातून विदर्भ राज्यासाठी पदयात्रा काढली जाईल असंही ते म्हणाले. या बैठकीला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, मधुकरराव किंमतकर, हरिभाऊ केदारे यांच्यासह विदर्भवादी नेते उपस्थित होते. अमेरिकन काँग्रेसचे प्रवक्ते पॉल रयान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील वॉशिंग्टन दौऱ्यात 8 जून रोजी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. यातून अमेरिकेला भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करता येतील असं रयान यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींच्या आधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 2000 मध्ये आणि मनमोहन सिंग 2005 मध्ये अमेरिकेच्या संसदेत सहभागी झाले होते. अणुऊर्जा स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत आज मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात अणुऊर्जा स्वच्छ तंत्रज्ञान या विषयावरची कार्यशाळा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. आज देशासमोर कचरा व्यवस्थापनाचं मोठं आव्हान आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या कचऱ्यावर 100% पुनर्प्रक्रिया करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणं अतिशय आवश्यक असल्याचं मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केलं. घनकचरा व्यवस्थापनासाठी अणुऊर्जा विभागानं विकसित केलेलं तंत्रज्ञान स्वच्छ भारत अभियानासाठी अतिशय महत्त्वाचं आहे असं काकोडकर म्हणाले. या कार्यक्रमाला अणुऊर्जा विभागाचे अधिकारी तसंच शिक्षण आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून अणुऊर्जा आयोग स्वच्छ पंधरवडा साजरा करत आहे. आज जागतिक नृत्य दिवस. नाशिकच्या कीर्ती कला मंदिरातर्फे सकाळी 9 वाजल्यापासून सलग 12 तास कथ्थक नृत्य करून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. कथ्थक नृत्याच्या उपासक रेखा नाडगौडा यांनी सकाळी नटेश्वराची पूजा करून या उपक्रमाला सुरुवात केली. नाशिकच्या 70 विद्यार्थिनी यात सहभागी होत असून विद्यार्थिनी आळीपाळीनं मंचावर नृत्य सादर करणार आहेत. हवामान. देशात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून पुढचा आठवडाभर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्मा कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र काल तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आल्या. उस्मानाबाद इथंही आज हलका पाऊस सुरू आहे. उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे.
तापमान 9 सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 26. नागपूर 44 आणि 28. पुणे 41 आणि 22. औरंगाबाद 39 आणि 25. नाशिक 40 आणि 23. कोल्हापूर 38 आणि 24. रत्नागिरी 33 आणि 25. सोलापूर 43 आणि 29. अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 28. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. या निर्णयावर पुनर्विचार करण्याची केंद्राची विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नीटच्या परीक्षेला लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांचा विरोध. महाराष्ट्रातल्या 80% विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याचे संकेत. मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे तसंच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. कामगार संघटनांची नाराजी लक्षात घेऊन केंद्रानं ईपीएफ व्याजासंदर्भातला निर्णय घेतला मागे. व्याजदरात वाढ. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा भारतात येण्यास नकार. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात रिक्षा आणि खासगी बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी. आणि राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. महाराष्ट्र आज पाणी टंचाईच्या संकटाचा मुकाबला करत असताना धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं मात्र पाणी टंचाईचा मागमूसही नाही. याचं कारण म्हणजे इथं राबवला जात असलेला जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न. देशभरात अनुकरणीय ठरलेला हा शिरपूर पॅटर्न नेमका आहे तरी काय हे जाणून घेऊया आज 9:30च्या बातम्यांमध्ये शिरपूर पॅटर्नचे उद्गाते भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांच्याकडून. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.